गाईज वेलकम टू माय पियुष दुबे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपल्या गावदेवीची पालखीची आहे ती 29-30 अशी तारीख आहे. तर आता मी चाललेलो पत्रक वाटायला झालेले गावात आहे. ब्लॉग बघायला खूपच मजा येणार आहे. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. ब्लॉग बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बस दुसरं काही करू नये, त्यावेळा फक्त एक काम करा, दुसरं काही करू नये, फक्त बघा, लाईक शेअर करा. मग शेअर पण केला नाही तरी चालेल, फक्त सबस्क्राईब करा आणि लाईक करा, दुसरा काही करू नका. बस चला आता मी जातो पत्रक वाटायला चाललेले. चला तर भावांनो आम्ही आपली पत्रिका वाटायला आलो गावदेवीच्या गाडीचा पेट्रोल वाचवण्यासाठी, फक्त गाडीचा पेट्रोल वाचवण्यासाठी गाडी ही लोटत आलेली आहे. मोठा बाईची पात्र तरी मोठा बाई इकडे बघ, मोठा बाईची पात्र. तर भावांनो आता अख्खे गावात पत्रक वाटलेले आहेत. आता मी चाललेले घरी. हे बघ पत्रक एवढं असं राहिलेले आहेत, काय मला नोंदलेलं नाही, फक्त राहिलेले आहेत. आता मी चाललो घरी जातो ना. तर भावांनो दुपारी मी झोपलेलो म्हणून आता 8 वाजलेत ना. आता मी चाललेलं आहे कारण खूपच लेट झालेले आहे ना. आता मी चाललो मंदिर. तर भावांनो इथं आलो आम्ही खेळणी घ्यायला. बघ तुझ्याकडे जरा दे. असा एवढा मोठा बारीक कसं काय होते ते आशीर्वादाने चाकू घेतलेले घे ना, ती मस्त वाटते. ए बाबू जा ना याच्यात. अरे आमचं वजन आहे का? वजन तो गेल्या वर्षी मी बसले. हो गेल्या वर्षी आम्ही शादी को आम्ही 10 साल बाकी आहे. 10 साल वही तो बोला तो आम छोटे आहे ना. किती माझा 30 किलो वजन नाही. अरे माझा पाव किलो आहे. माझा पाव किलो आहे. सारांश उड्या मारणार. सारांश उड्या मारणार. तुटणार नाही ना सारांश तुझ्या वजनात? हा बोल ना. अरे घेत नाही अंकल किलो ना हमको 5 रुपये ज्यादा लो. ए मोठा भाई तू जाऊ नको त्या फोटो लागा. मोठा भाई तू जाऊ नको. भावांनो बघा कसं गाणे ऐकत झोपलेलं आहे. बघा एक हे चेतन कशाला करतो रे? चेतन इकडे यो बघ येतो. यो बघ येतो. यो बघ यो बघ यो 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 तर पाय का तू दिसता. हा सुधरा ना आलाय का नो. हा काही कळतंय का तुम्हाला? हो ना, याची तुला मोठा बाई समजते का? मोठा बारीक आहे नालाय का? नालाय का सेंग नंबर. तर भावांनो आता वाजलेलं 1 वाजलेलं आहे. मी आत्ता मंदिरावरून आलेलो आहे. तर मला जाम एक झोप आलेली आहे. मी आता झोपतोय. मला तर उद्या पालखी बिलखी ते बघू. मॉर्निंग भावांनो आता मी झोपून उठलेलो आहे, एकदम तयारी वगैरे केलेली आहे. तर लेट झालं म्हणून जरा लेटच झालं उठायला. आता वाजलेले 12 वाजलेले आहेत. मला जायचं आता मंदिरावर. तर मंदिरात आता पूजा बिजा आहे. आता नंतर जेवण आहे. मग नंतर 4 वाजता पालखी पण आहे. तर चला आता मी जातोय मंदिरावर. नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भजे श्रीधरं माधवं श्रीकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण हरे हरे. ए बाबू दादा काय करतो? अरे बाबू दादा अरे बाबूल दादा अरे दादा काय करतो? तर गाईच मी आता चाललेलो आहे घरी. ते बघा मोठा बाय उर्फ चेतन. तर चेतन तिची गाडीच काय चालू होत नाही बा. का मात्र झालं पेट्रोल आहे का नाही? मागे बघू पेट्रोल किती आहे. बघू पेट्रोल किती आहे. दिसत नाही पेट्रोलच नाही. मोठा बाईची पात्रता आहे का? एवढी भारी गाडी चालू केली मी.
पोटापायची पात्रता नाही काहीच परत अर्ध्या रस्त्याला आलो परत याची गाडी पण पडलेली आहे बघा. कारण की का मारा त्याची पाडी त्याची चालू नाही ती गाडीची पात्रता नाही. पटापट ढकला पटकन ढकला पोटापायची गाडी चालवायची पात्रता नाही. मी त्याला एकच सांगतो गाडी चालवण्याची पात्रता नाही आहे. तर गाईज मी आता मंदिरावरून आलेलं आहे. तर आता 4 वाजताची पालखी. तर मी आता पालखीला जाण्यासाठी आता कुर्ता आहे तर बघा मी मस्तपैकी तयारी करतो. भगव्या कलरचा कुर्ता आहे. आता मस्तपैकी मी तयारी करतो ना जातो मंदिरावर. तर काही आता आलोय मंदिरावर आलेले आहे ना इथे पालखी काढायला आलेली बघा. पालखी काढायला लावलेली व्हिडिओ लवकर देणार येणार. व्हिडिओ येणार नवीन ब्लॉग चालू आहे.
गाईच आता जेवण वाढायला लावलेलं आहे. पटकन जेवण वाढतो. काय पाहिजे मला बसायचंय. कुठं चल ना मग. माझ्याकडे पैसे नाही तुमचा तुम्ही काय पण करा. चल तू कशात बसते कशात बसते कशात बसते का पुष्प कोण येतं बया कुठे द्या ओय ओय तर वरती जा वरती बाजूला नो भावांना बघू शकते इकडे असं असं मॅटर आहे नाही तर माझं पैसे संपवायला आले मम्मीने पैसे पण नाही दिलं इथे इथे मम्मी काय नाही तुम्ही खाला इथे मम्मीने पैसे पण दिले नाही ना आलं मला लुटाला ऐ सारा ऐ मम्मी आल्यावर पैसे घेऊन दे मला काय नाही उतर मग खालती मार उड्या किती मग उड्या मारते त्या जा ना मग सांग बायाला सांग ना मला पण द्या ना ए बाचे मला काहीतरी घेऊन दे ना बाचे मला काहीतरी घेऊन दे ना दी मला प्लीज माई माई प्लीज काहीतरी दे ना मला घेऊन हाय गाईज गेला खड्ड्यानं मला काहीतरी घेऊन दे ना बघा इथंच काहीतरी घेऊन दे तर मी मला पण दे ना काहीतरी घेऊन दे ना भांडवली घेऊ तर भांडवली तेवढे मोठे पोरांचे काय माहित काय कुठले पोरी लोका दिले बघा कसा करून बसलाय बघा येता झालाय वय बघा बोल ना बच्चे काय ओ अंकल जाता का काम कर काम ओ अंकल 5वीला येडे 5वीला ना ग तू त्याला सांग गुड्डीला इथे ठेवा थोडा वेळ की या करत लक्ष देईल ओय अंकल जेवायला घुसात चप्पल का ना घुसात 5वीची पोरे काय नाही घुस आज मी आहे शिवाजीला जाई घुस पटकन माझे घुस पैसे देशील ना अगं घुस अगं घुस ना तू त्या अंकल गेला खड्ड्यात ती पात्रता आहे का इज्जतीची ए डेबरे उड्या मार बाचे तू गेलेस किती वेळेस बाचे तू गेलेस किती वेळेस अरे 7वीं में हो 7वीं 8वीं में बाचे कितवी में तू बाचे कितवी में ना 12वीची परीक्षा कोणी दिली काय ग 12वीची परीक्षा कोणी दिली बस मी मला कोण घे मी पैसे देतो मला पहिले घे एवढं पैसे दिले पैसा फोटो काढ ग फोटो काढ अंकल फेमस आहे तेरा होने गया नाच कितना नाचते हो नाच 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 भी नाच मम्मी नहीं थी ना तो डर गया था पैसा नहीं देता मैं क्या बोल अजून कशात जाते याच्यात जाते का मग चल हो अंकल ये बिचारी जा 5वीला आहे तुझा जा चढ तू जाते का आर्मी आहे ना अक्का पैसे काय पाहिजे तुला इसके पास बंडल है मैं जाऊँ क्या 7वीं में हूँ 7वीला आहे 7वीं में जाने वाली हूँ कितवी में जाने वाली हूँ कितवी में मैं जाऊँ अरे जाने देना कुछ नहीं होता कशी काय बाबू हाँ ये बाबा ये आली का हाँ जा पोडशीला इथून हवा निघते घे ना तर बाबांनी बघा दुकानाची मालक माझी भाची आहे तो दुकान आहे नाही या पर और कुछ छुपाना पड़ता है कारण की ही अशी येतात माणसं इथं तो दुकान तिचं आहे बाचे मला काहीतरी बाचे मला काहीतरी दे ना घेऊन बाचे दादाने फायनली घेऊन दिलेला आहे मला
₹100 द्यायचे रे बघा 100 रुपये मोबाईल अडवतो हे बघा 100 रुपये पाहिजे का 100 रुपये बाबू बाबू गाणी बोल बाबू गाणी बोल दुश्मन मी आज मला आपला तर भावाने बघा माझा न्यू फोन तुम्ही तर बघितला नसेल फोन हो माझा न्यू फोन बघा हॅलो माझा नवीन फोन अजून दुसरा काय काय घेतो पैसे परत तर भावाने अजूनच काहीतरी काय आहे ना काय भाचे काय घेतला का नाही अंकल पकड जरा पकड अशी घे ना ते भरायच का अरे 50 का 10 रुपयाला 10 रुपयाला भाचे भराय का अंकल ही बघ ही तुझी अम्मा ना तुझ्या डोक्यावर टेन्शन घेऊ नको हा अंगठी घेऊन दिले मीच घेऊन दिले मी अंगठी घेऊन दिले अंकल पैसा काढला का फोटो अंकल पैसा लो अंगठी घेतली फोटो नाही मी काढला पात्रता आहे का सापाची गला टाकून वाटतं गला टाकून माझे काय बोलली काय या तुझ्या मम्मीला सांग पैसे द्याला नाही मम्मीला सांग पैसे द्याला जेव्हा बसला मला सांगला पण नाही का जेवला नाही मला सांगाय पण बसलाच नाही का पाठवतो पुण्याचं काय माहिती ना अजून एक बस पापड ना भाजी ना पापड ना भाजी मॅडी रुक्या पापड दे ना पापड चेरी दे पेरी दे रुक्या पापड दे ना पाय काय जेवायला लागलो भाजी बघ ना भाजी दे ना भाजी ती पण येते भाजी दे ना पुण्याचं काम करतो भाजी दे तर भावांना आता माझं जेवण येऊन झालेलं आहे आणि दिदीने फोनवरून सांगलाय का मला आयफोन घ्यायचा आहे लेडीज आयफोन किती वाला आहे 60 रुपये 60 40 मिले 40 ले 40 दे देख तू देख नहीं 40 का दे देख इतना कुछ लिया तेरे वैसे ये 2 लिया और वो ये 2 लिया ये वाला भी 2 लिया ना 40 का करके 2 लिया भूल गए 40 का 2 लिए एक रिटर्न बघा गाईज माझा नवीन फोन तुम्ही बघू शकता यो वाला माझा नवीन फोन आहे आजपासून याच्याच ब्लॉग बनवू पैसे देतो 50ची नोट एकदम कडकडीत आहे बघा कडकडीत नोट आहे ना पैसा जवळ आण का जरा पैसे दाखव पैसे देतो हां एकदम कडकडीत नोट आहे टेन्शन मधले पैसे दे वरतो 10 रुपये त्या बारीक 10 रुपये दे नाही बाई अजून माझं यो बाबू आहे ना यो पोरीचा नाते नाही सोडले नाही इथं आलाय तो उड्या माराय पण यो बघा हातात मोबाईल येऊन चॅटिंग करत बसलाय हो बघा हा यो सुधारणार नाही पोऱ्या एक नंबरचा देतो ना 30 देता हूँ ना रोकड़ा 30 देता हूँ ना 2 अंक इतना बड़ा लिया है हम 1 2 3 4 आ जाओ बेटा आ जाओ अंकल अभी छोड़ो नहीं आ जाओ बेटा आ जाओ यो बेटा आ जाओ कोई नहीं अंदर है मैं हूं ना बेटा यो अंकल मत डरो मैं हूं बेटा यो चालू है खोलना होता अभी ये जाने तो हमको अब बस हम ये देखना जाने देना अंकल उसको भेजाएगा नहीं उसको भेजते ना हम क्यों हमने क्या लिया है आप कल बोले थे कि नहीं कल बोले कि नहीं अब बोले कि नहीं कि नहीं बोल आप बोले इसलिए तो नहीं गए मेरे को दिया 107 दो कितना 40 नहीं 30 लो 40 नहीं 30 तो क्या अंकल अरे ये आवाज गेली त्याची मोटर लावून भैया हुशार है चलो अंकल 30 अभी बोले ना हाँ ले लाना तो तू भी गुस्सा हो जाएगा आप कल बोले थे इसलिए बोला मैं चले चला रे पकड रे 1 मिनिट मोबाईल ए माझं बंद आहे ते दादे ना तू नंतर तुझं ते तू महत्व दा नंतर दादा देते दादाची नोट इकडं थांब रे मला लागेल ती डॉलर घे ना हा मी मागे 10 रुपये कधी मला टोन घे 10 रुपये कधी देशील देतो तू घे देशील पहिले देतो
कधी येशील पहिले सांग. देत ना तुला उद्या देतो ना. हा चालेल चालेल पैसे दिले आता मी चाललो. तर आता मी आज चाललेलो आहे. अभी टाइम जोऱ्यात दोन तीन. असते असते बारीक पोरं याला लागले किती दहावीला आकडेला लागला बघू शकता तुम्ही. बरोबर पैसे असं ठेवून मेरी बच गया मोबाईल. कोणाच्या लागला मोबाईल बचा. कोणाच्या लागला भीक मागा यायची पात्रता नाही. 50ला शिकवला भीक मागायला. पात्रता नाही त्याची 40ला द्यायची. तर फायनली मी आता या पण येतोय. त्यांनी इथं कडे कापायला लावलेलं आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. टाळे वाजव ना रे. टाळे वाजव ना. अरे काप बघ मस्त आता. बाबाने एक पीस नेऊन दे ना. बाबाने एक पीस काका बांधावलं त्यांच्या हातात. गोड एकदम गोड. तर बाबांनो आता जेवण झालं सर्वांचं झालं. सगळं कार्यक्रम बेरेप्रथम झालं. आता भात भाजी जी होती ती आता पाड्या उपीट भट्टी त्यांनी ते देऊन टाकू. त्यांना पाहिजे तेवढा घेऊन जाऊ शकतो. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला पाहिजे का. तर इथे मी आहे अक्षय आहे. बाबू आहे तो दादा इथं बसलेला आहे. आणि आता चालेल पाड्या उपीट भट्टी आहे त्याच्यावर आता त्या देऊन टाकू. तर काही इथं आता मी आलेले वीट भट्टी. भात पण एवढा आहे. भाजी पण आहे. आता ती द्यायची ती वीट भट्टीची माणसांना. बघा अक्षय तिथं आहे. बघा मला 7 वरती गेलं तेव्हा इथं अक्षय आहे. आणि इथं बाबू बसला चॅटिंग करत. बघा बाबू एवढा नको ना चॅटिंग करू. स्टेटस बघतो. एक मिनिट अरे परशी बाबू टेन्शन नको. काही एक मिनिट भेटली होती ती झालेली आहे. आता आम्ही चाललो आहे. बघा एवढा भात आहे. यात भाजी आहे. आता ते आम्ही घेऊन चाललेलं आहे. बघा बाबू काय करतो. बघा पापड खा. पापड का बसलाय बाबू. बाबू आम्हाला पण आमच्यासाठी काय. तर गाडी इथं आता बसायला मी दादा होता तो पळून त्याला लागलं. बघा इथं दादा बसले होता. इथं दादा इथं आले मशान भूमी आले म्हणून तो दादा पळला. एवढा जो टर्क आहे. तर भावांनो आता मी मंदिरावरून आलेलो आहे. म्हणजे ते भात बीत होतं ते ठेवलं. आता मंदिराकडलं ट्रॅक्टर पण ठेवलं. आता मी आलेले घरी आलो. आता वाजलेले 3 रात्रीचे वाजलेले 3. मला आले जाम बेकार झोप आले. एवढी बेकार झोप आली आणि लई बेकार झोप आले. तर मी आता कपडे बदलतो सरळ जाऊन झोपतो. तर तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.